आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। विजय चौधरी नाशिक यांनी राज धमालकर यांनी तो भानून पाडलेला आहे। पुन्हा एकदा कुस्ती कारण का आक्रमण आपला हात सोडवून घेऊन आक्रमण करण्यामध्ये या ठिकाणी जास्त भर दिलेला आहे तो विजय चौधरी नाशिक यांनी आणि तेवढाच शांत पद्धतीने त्यांना प्रतिसाद करत आहेत राज धमालकर ठाणे, राज दयालकर ठाणे रौप्य पदक विजेता। शालेय स्पर्धा महाराष्ट्र राज्य नुकताच एक महिन्यापूर्वी झालेली स्पर्धा आहे आणि सुरुवातीपासूनच थोडंसं मार्गदर्शन पण करतायत विजय चौधरी नाशिक कसं खेळायचं। खरोखरच चांगली खेळाडूवरती या ठिकाणी दिसून येत आहे, खरोखर वाखाणण्याजोगी खेळाडूवरती आणि हाच जर अनुभव घ्यायचा असतोय नवख्या पैलवानाने हाच अनुभव घ्यायचा असतोय आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्याकडून आणि खरोखर म्हणतात पैलवान आपला एक डाव उस्ताद आपला एक डाव ठेवूनच असतो, ते आपल्या पैलवानाला एक डाव शिकवायचा ठेवूनच देतात। पण आजकाल असं दिसत नाही की आपण मार्गदर्शन करण्यामध्ये कुठेही कमी पडत नाहीत उस्ताद आजकालचे आणि त्याचाच एक भाग म्हणून विजय चौधरी नाशिक विरुद्ध राज दयालकर ठाणे यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत शरीरयष्टी किती आहे याला काही महत्त्व नसतं। कुस्तीमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं समोरच्या पैलवानावरती डाव टाकता ते खूप महत्त्वाचं असतं आणि थोडीशी दुर्दैवाची अशी गोष्ट आहे, राज दयालकर ठाणे हा जो पैलवान आहे जो चांगल्या शरीरयष्टीचा दिसतो त्याचे दुर्दैवानं आई आणि वडील त्याचे आई आणि वडील या हयात नाहीत। स्वतः काम करून कमवतो आणि शरीर सुद्धा कमवतो। जोरदार आपण वाजून राज दयालकर या ठिकाणी मनोबल वाढवायचं आहे। राज दयालकर ठाणे स्वतः मेहनत सुद्धा करणे, जगण्यासाठी मेहनत आणि आवड करण्यासाठी सुद्धा प्रचंड अशी शरीराची मेहनत या ठिकाणी करतो आणि जोरदार पकड झालेली आहे त्याने पायामध्ये आणि खेचत घेतलेला आहे मध्यभागी पैलवान विजय चौधरी याला पकड झालेली आहे आणि ही पकड तो चित करण्यामध्ये घेतो का जोरदार आपल्या बाहूमध्ये त्याने जखडलेला आहे, समोरच्या पैलवानाला जोरदार अशा बाहूमध्ये आपल्या पकडलेला आहे आणि बघूया चित करण्यामध्ये तो यशस्वी होतो का। अशाच उत्कंठावर्धक अजून लढते आपल्याकडे आहेत आणि त्यानंतर आपला कोल्हापूर रत्न पुरस्कार आपल्याकडे होईल। विजय चौधरी नाशिक विरुद्ध राज दयालकर ठाणे यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत रौप्य पदक विजेता असा राज दयालकर ठाणे। प्रेक्षकांच्या मधून दोन्ही पैलवानांना या ठिकाणी प्रोत्साहित केलं जात आहे। बघूया अनुभव जिंकेल की थोडीशी मेहनत आणि नव पैलवान जिंकेल। नक्कीच कुस्ती निकाली निघेल अशी अपेक्षा करूया। नव पैलवान आहे तो राज दयालकर, परंतु रौप्य पदक विजेता आहे तो शालेय स्पर्धेमधील आणि त्यांच्या जोडीला महाराष्ट्र चॅम्पियन असलेले विजय चौधरी नाशिकवरून। बघूया जोरदार आक्रमण केलं पण मैदानाच्या बाहेर आणि पुन्हा एकदा मैदानाच्या मध्यभागी या ठिकाणी, कारण का ही माती हाताची पकड निसटते जाते, ती पकड चांगली ग्रीप राहावी म्हणून ही माती एकमेकांना लावली जाते। प्रेक्षणीय अशी या ठिकाणी कुस्ती या ठिकाणी सुरू आहे। मॅट मधील स्पर्धेला या अशा पद्धतीचा रंग येत नाही, तो लाल मातीतल्या स्पर्धेला येतो। लाल धुरळा उडला पाहिजे, एकमेकाला माती लागली पाहिजे आणि त्या मातीचा कस लागला पाहिजे तरच ती कुस्ती खऱ्या अर्थानं कुस्ती असते। मॅटवरची कुस्ती कशी मुळमुळीत वाटते आणि ही लाल मातीची कुस्ती कशी आमच्या तांबड्या आणि पांढऱ्या रसाची झणझणीत वाटते आणि तोच तीच तर मजा आहे आपल्या या रांगड्या खेळाचा, आपल्या या बहारदार खेळाचा, राजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या या कुस्तीच्या खेळाची हीच तर खूप मजा आहे। मातीच्या आखाड्यातली कुस्ती खेळली आहे यांनी कुस्ती आज या ठिकाणी सेंटर पायांची पकड घेतलेली आहे। बघा तो चित करण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होतो की नाही, जोरदार अशी पकड झालेली आहे परंतु मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे पंचांनी या ठिकाणी मैदानाच्या सेंटरमध्ये जाण्याचा इशारा केलेला आहे दोन्ही खेळाडूंना।
अनुभव विरुद्ध थोडासा नव अनुभव, या ठिकाणी जोरदार अशी या ठिकाणी लढत होत आहे. विजय चौधरी महाराष्ट्र चॅम्पियन नाशिक विरुद्ध राज धमालकर हे सुद्धा शालेय चॅम्पियन आहेत. दोघांच्या मधली ही जी लढत आहे तुल्यबळ होत आहे. दोन्ही पैलवान अगदी खेळाडू वृत्तीनं एकमेकांच्या विरुद्ध आक्रमण करत आहेत, डाव प्रतिडाव टाकत आहेत, पैत्रे टाकत आहेत, परंतु कुणालाही पट करण्यामध्ये अद्याप सुद्धा यश आलेलं नाहीये. या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत जयनाथ पाटील साहेब ठाण्यावरून आहेत. या ठिकाणी ते पंच पाहत आहेत, पंच म्हणून आपली कामगिरी चोखपणे पार पाडत आहेत आणि अतिशय जबरदस्त अशा वातावरणात, भारदस्त अशा वातावरणात ही कुस्ती स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. प्रेक्षकांच्या मधून जरासा प्रोत्साहन येऊ द्या, जोरदार टाळ्या वगैरे वाजवा, माहोल बनला पाहिजे, तुमचा आवाज आला पाहिजे आणि त्याच्यावरूनच जोरदार दोन्ही हलगीच्या तालावर ही कुस्ती रंगतदार कुस्ती, परंतु मैदानाच्या सीमारेषा बाहेर गेल्यामुळं तो डाव चितपटमध्ये गेलेला नाही आहे. प्रचंड खेळाडू वृत्तीने या ठिकाणी चालू असलेली स्पर्धा सन्माननीय श्री कुंदन पाटील साहेब, सन्माननीय श्री किशोर शिलोत्रे साहेब आणि सन्माननीय श्री पंकज कराले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालू असलेली कुस्ती निर्णायक 2 मिनिट देण्याचा निर्णय या ठिकाणी पंचांनी घेतलेला आहे. निर्णायक 2 मिनिटं देण्याचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. एकच एक मिनिट देण्यात आलेला आहे दोन्ही